श्रुती परतीच्या प्रवासात आप्पासाहेब आणि अक्कासाहेबांसोबत दुसऱ्या गाडीत बसली. नाईलाजाने शौर्यही त्या गाडीत बसला. शौर्य गाडी चालवत होता आणि श्रुती त्याच्या बाजूला बसली होती. ती मागे वळून आप्पासाहेब आणि अक्कासाहेबांसोबत बोलत होती. तिच्या कॉलेजमधल्या गमती-जमती सांगत होती. मध्येच एखादा जोकही सांगत होती. त्यामुळे ते तिघेही हसत होते. श्रुतीचं बिनधास्त बोलणं, दिलखुलास हसणं शौर्याच्या मनाला भावत होतं. आता पुढे गेल्या 2-3 दिवसात श्रुती सगळ्यांची लाडकी झाली होती. आप्पासाहेबांना अधिकराव हे एकटे सुपुत्र होते आणि अधिकरावांना श्रुती हे एकच अपत्य होतं. त्यामुळे घरात मुलीचा वावर तसा नव्हताच. श्रुती मनमोकळेपणाने घरात वावरायची, त्यामुळे सगळेच खूप खुश होते. परतीच्या प्रवासानंतर सगळेच खूप दमले होते. आल्या आल्या श्रुती मॅडमनी आधी जेवणावर ताव मारला आणि मग रूममध्ये जाऊन झोपल्या. शौर्यही जेवल्यावर त्याचं थोडंफार काम उरकून त्याच्या रूममध्ये आला, तर श्रुती मॅडम आधीच बेडवर झोपलेल्या दिसल्या. शौर्याला खूप राग आला. एकतर त्याच्या उंचीमुळे त्याला सोफ्यावर झोपता येत नव्हते आणि श्रुती बिनधास्त त्याच्या बेडवर झोपत होती. रागातच शौर्य तिच्या दुसऱ्या बाजूला बेडवर झोपला. शेवटी हा बेड माझा आहे, शौर्य मनातल्या मनातच म्हणाला. दिवसभर दमल्यामुळे शौर्याचीही पडल्या पडल्या झोप लागली. काही वेळाने शौर्याला त्याच्या अंगावर काहीतरी जड असल्यासारखे जाणवले. म्हणून तो उठायला गेला तर श्रुती जवळजवळ त्याच्या अंगावरच झोपल्यासारखी झोपली होती. श्रुतीचं डोकं त्याच्या छातीवर होतं आणि एका हाताने श्रुतीने त्याला मिठी मारली होती आणि एक पाय शौर्याच्या पायावर होता. शौर्याला जागचं हलताही येत नव्हतं. तो श्रुतीला हाका मारू लागला. श्रुती मॅडम मात्र चंद्रावर होत्या. आता मात्र शौर्य जाम वैतागला. तो श्रुतीला हलवू लागला. पण श्रुती इतकी गाढ झोपली होती की तिला हलायला सुद्धा तयार नव्हती. कसंबसं शौर्याने तिला एका बाजूला केलं. काय पोरगी आहे, शौर्य म्हणाला. खरंच कुंभकर्णासारखी झोपते. तिला एका बाजूला व्यवस्थित झोपून शौर्य पुन्हा झोपला. थोडा वेळ गेला असेल तो श्रुती पुन्हा त्याच्या अंगावर आली. आता मात्र शौर्याचं डोकं सटकलं. श्रुती, तो जोरात ओरडला. श्रुती झोपेतच बडबडू लागली. अबे चिल्लाता काय को है? भाई सोया है, दिखता नहीं है क्या? शौर्य इतका चिडला होता की त्याने एका हाताने श्रुतीला ढकलून दिले. पण श्रुती मॅडमवर काहीच परिणाम झाला नाही. ती लोडवर हात-पाय टाकून पुन्हा झोपून गेली. शौर्य रागातच तिथून उठला आणि सोफ्यावर जाऊन झोपला. नेहमीप्रमाणे श्रुती मॅडमचा गजर सकाळी 6 वाजता वाजू लागला. शौर्याची आताही झोपमोड झाली. त्याने श्रुतीकडे पाहिलं तर मॅडम निवांत झोपल्या होत्या आणि सिंचन मात्र जोरजोरात ओरडत होता. शौर्य रागातच सोफ्यावरून उठला आणि श्रुतीजवळ आला. पुन्हा तो श्रुतीला हाका मारू लागला. शौर्य रागातच बडबडू लागला. एवढ्या जोरात गजर वाजतोय तर उठत नाहीये तर हाका मारून कशी उठेल? शौर्य रागातच तिच्याजवळ गेला आणि जोरजोरात तिला हलवू लागला. तसा श्रुतीने त्याचा हात खेचला. हात खेचल्याबरोबर शौर्य तिच्या अंगावर पडला. श्रुतीच्या अंगावर शौर्य पडल्यामुळे श्रुतीला जाग आली. तिने शौर्याच्या गळात तिचे हात टाकले आणि त्याला गुड मॉर्निंग सर म्हणाली. श्रुतीच्या त्या स्पर्शाने शौर्याची हवा मात्र टाईट झाली होती. त्यात तिचा तो निरागस चेहरा अजूनच त्याला मोहवत होता. कसेबसे त्याने तिचे हात त्याच्या गळ्यातून सोडवून घेतले. तो श्रुतीला काही बोलायला जाणार तोपर्यंत श्रुती पुन्हा झोपली होती. त्यानं डोक्यावर हात मारून घेतला आणि मनातच म्हणाला, ही जे वागते त्याचा अर्थ तरी हिला कळतोय का? माझ्या मात्र झोपेचं खोबरं करून स्वतः खुशाल झोपते. आज काहीही करून हिच्याशी बोलायला हवं. वैतागून शौर्य त्याचं आवरून जिमला निघून गेला. श्रुती मात्र शांतपणे झोपली होती. शौर्य जिम करून परत आला तरी श्रुती झोपलेलीच होती. शेवटी शौर्य मनातच म्हणाला, हिचं काहीच होऊ शकत नाही. नकारार्थी मान हलवत शौर्य बाथरूममध्ये निघून गेला. काही वेळाने श्रुतीला जाग आली. तिने घड्याळ पाहिले. बापरे, 7:30. मेली आज तू श्रुती. स्वतःशीच बडबडत श्रुती बाथरूममध्ये जायला निघाली. बाथरूमचा दरवाजा ती जोरजोरात वाजवू लागली. शौर्य आतूनच ओरडला, घाई असेल तर ये आत, दरवाजा उघडतो. नको नको म्हणत श्रुती तिथून पटकन पळाली. श्रुती रागातच इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. सोबतीला हाताची नखही कुरतडत होती. बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज येताच श्रुती धावतच शौर्याला धक्का देऊन बाथरूममध्ये शिरली. शौर्य तिला म्हणाला, लवकर उठायचं असतं, असं उशिरा उठून धावपळ नाही करायची. पण श्रुती ऐकायला होतीच कुठे. शौर्य त्याचा आवरत होता तोपर्यंत श्रुती तिचं आवरून बाहेर आली. आजही साडी नेसताना तिची गडबड झाली. ती शौर्यकडे पाहू लागली. शौर्याने मानेनेच तिला नाही म्हणून सांगितले. श्रुती मात्र त्याच्याकडे पप्पी फेस करून पाहू लागली. काहीही उपयोग होणार नाही, शौर्य तिला म्हणाला. उशिरा उठली आहेस ना, मग बस आता आवरत. इतकं बोलून शौर्य हसतच रूम बाहेर निघून गेला. श्रुतीने जिभेने शौर्य गेल्यावर त्याला वेडावून दाखवले. झोप श्रुती, झोप अजून. झाला ना आता उशीर. तिने कशीबशी साडी नेसली. जवळजवळ गुंडाळलीच आणि धावत पळतच खाली आली. तिचा अवतार पाहून शौर्य खो खो हसू लागला. सगळ्यांनाच हसू आले होते. पण अक्कासाहेबांनी सगळ्यांना शांत राहायला सांगितले.
ती शौर्याकडे रागाने पाहू लागली. तरी शौर्याचं हसू काही केला थांबेना. सगळे हसतायत हे पाहून श्रुतीने स्वतःकडे पाहिले तर तिची साडी निसटली होती. कावेरीबाई तिला घेऊन आप्पांच्या रूममध्ये गेल्या. त्यांनी तिला व्यवस्थित साडी नेसवली. श्रुती बाहेर आल्यावर सगळ्यांना म्हणाली, "ते सवय नाही आहे ना म्हणून." "ठीक आहे," अक्कासाहेब म्हणाल्या. "तू नाश्ता कर आधी आणि हो, तुला जे आवडेल ते कपडे घाल, आमची काहीच हरकत नाही." सगळेच आश्चर्याने अक्कासाहेबांकडे पाहत होते. श्रुतीने हसून मान हलवली. नाश्ता करताना शौर्याला त्याचा मित्र निखिलचा फोन आला. थोडं जुजबी बोलून त्याने फोन ठेवला. नाश्ता करतानाही श्रुती शौर्याकडे रागाने पाहत होती. शौर्याने तिच्याकडे पाहिलं की श्रुती त्याला तोंड मुरडून वाकडं दाखवायची आणि सगळे शौर्य आणि श्रुतीची चाललेली नोकझोक एन्जॉय करत होते. नाश्ता झाल्यावर शौर्याने तो त्याचा मित्र निखिलला भेटायला जातोय असे सांगितले. त्यावर आप्पासाहेबांनी त्याला जाताना श्रुतीला तिच्या माहेरी सोडायला सांगितले आणि येताना घेऊनही यायला सांगितले. शौर्य वैतागला. त्याने त्यांना सांगितले, "तो महत्त्वाच्या कामासाठी निघालाय. ड्रायव्हर सोडेल तिला आणि घेऊनही येईल." "नाही," आप्पासाहेबांनी सांगितले. "ती पहिल्यांदा जाणार आहे, तर तूच तिला सोडायचं आहे आणि संध्याकाळी वसंताने तुम्हाला जेवायला बोलवलं आहे, तर तिथून जेवूनही यायचं आहे." आप्पासाहेबांच्या शब्दाला घरात मान असल्यामुळे नाईलाजाने शौर्याने नोकारार्थी मान हलवली. माहेरी जायला मिळणार म्हणून श्रुती मात्र खूप खुश झाली होती. थोड्या वेळाने दोघेही संजीवनी निवासमधून बाहेर पडले. शौर्य गाडी चालवत होता आणि श्रुती त्याच्या बाजूला बसली होती. शौर्याने श्रुतीकडे पाहिलं, पण तिने तोंड फिरवले आणि ती गाडीच्या काचेतून बाहेर पाहू लागली. श्रुतीला शौर्याचा खूप राग आला होता. ती न बोलण्यामुळे स्वतःच वैतागली होती. शेवटी न राहून श्रुतीने म्युझिक सिस्टीम चालू केले, पण शौर्याने ते बंद केले. श्रुतीने रागात पुन्हा म्युझिक चालू केले. शौर्याने तिच्याकडे पाहिले. श्रुती खूपच रागात दिसली त्याला. शेवटी त्याने ते तसंच चालू ठेवले. मनातच तो बडबडत होता, "का हिच्यासमोर मी माघार घेतोय? का हिच्याशी तोडून वागता येत नाहीये? आताच तर नको असलेल्या बंधनात ती आणि मी अडकलोय." राहून राहून शौर्याचं लक्ष श्रुतीकडे जात होतं. मात्र श्रुती डोळे मिटून शांत गाणी ऐकत होती. थोड्या वेळातच ते श्रुतीच्या घरी पोहोचले. श्रुतीच्या आईने श्रुतीचे आणि शौर्याचे औक्षण केले आणि दोघांनाही घरात घेतले. श्रुती धावतच जाऊन तिच्या आजींच्या गळ्यात पडली. तिच्या आजीचे डोळे पाण्याने भरले. श्रुती आजीला म्हणाली, "हे सुपरवुमन, रडते काय? मी आले ना आता." आजींना त्यातूनही हसू आले आणि त्या श्रुतीला म्हणाल्या, "जमतंय ना सगळं?" श्रुतीने प्रश्नार्थक नजरेने आजीकडे पाहिले. "म्हणजे ते तू साडी नेसली आहेस ना म्हणून विचारले." "हां," श्रुती म्हणाली. "काय सांगू तुला, कसं जमतं हे तुम्हा बायकांना." आजी म्हणाल्या, "मग तू कोण आहेस?" "अगं ते हे, असं दिवसभर साडीत कसं जमतं असं म्हणतेय. आपल्याला बाबा तर जाम वैताग आलाय." पण आजी म्हणाल्या, "आता पण बिन नाही, तू साडीच नेसायची आणि ते केस वाढव बरं आधी." "अगं आज्जे गप ग, उगीच डोक्याला शॉट नको लावूस." कौसल्याबाईंनी लगेचच एक धपाटा श्रुतीच्या पाठीत घातला आणि डोळे मोठे करून पाहू लागल्या. श्रुती कळवळली, "ए बाबा, हिला सांग ना रे, लग्न झाले माझं, आता सारखी सारखी काय मारते?" श्रुती. बाबांनी डोळ्यांनी श्रुतीला शांत बसायला सांगितले. कौसल्याबाईंनी शौर्यासाठी कॉफी आणि नाश्ता आणला, पण शौर्याने फक्त कॉफी घेतली आणि तो जायला निघाला. श्रुतीकडे पाहून तो म्हणाला, "संध्याकाळी घ्यायला येतो." श्रुतीने मात्र त्याला तोंड वळावून दावले आणि दुसरीकडे पाहू लागली. शौर्याने सगळ्यांचा निरोप घेतला आणि संध्याकाळी श्रुतीला घ्यायला येतो सांगून तो निघून गेला. शौर्य निखिलला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेला. निखिलकडे त्याचे आधीचे क्लायंट असल्यामुळे शौर्याला थोडा वेळ वाट पाहावी लागली. थोड्या वेळातच निखिलने त्याला आत बोलावले. त्याने हसून शौर्याला ग्रीट केले. निखिलने दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली. निखिल आणि शौर्य दोघेही आधीच्या कॉलेजच्या गप्पा मारत बसले. बोलता बोलताच निखिलने शौर्याकडे त्याच्या घटस्फोट घेण्याचे कारण विचारले. शौर्याने त्याला पहिल्यापासून सगळे सांगायला सुरुवात केली. निखिलने आधी त्याचे सगळे म्हणणे ऐकून घेतले. "हे बघ," निखिल म्हणाला, "ना तू तिला व्यवस्थित ओळखतोस ना ती तुला. तुला फक्त तिचं कॉलेजमधलं वागणं, तिचं बोलणं इतकंच माहिती आहे. तीही तुझ्याकडे एक शिक्षक म्हणूनच पाहत आली. 4 दिवसात ना तिला तुझा स्वभाव कळणार आहे ना तुला तिचा. काही दिवस दोघे एकत्र राहा, एकमेकांना समजून घ्या. कोर्टही लगेच तुम्हाला घटस्फोट देणार नाही." शौर्य त्याला म्हणाला, "अरे ती खूपच अल्लड आहे. तिला नवरा बायकोचं नातं काय असतं ते कसं निभावायचं याचा गंधही नाही आहे. घरातही ती एखाद्या लहान मुलासारखी वावरते आणि मुळात नातं निभावण्यासाठी प्रेमाचीही गरज आहेच ना. माझं प्रेम तर चित्रावर होतं. तिच्या सोबतीने मी माझ्या सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. श्रुती ह्या सगळ्यात कुठेच बसत नाहीये. मग कसं होणार?" "हे बघ," निखिल म्हणाला,
प्रेम होतं, स्वप्न पाहिलं होतं, हा भूतकाळ झाला. आता चित्राची जागा श्रुतीने घेतली आहे. कदाचित तुम्हाला दोघांनाही एकमेकांविषयी फिलिंग्ज असतील, ही त्या तुम्हाला अजून समजत नाही आहेत किंवा समजून घ्यायच्या नाही आहेत. ती अल्लड आहे, मस्ती करते मान्य आहे. विचार कर, कॉलेजच्या त्या वयात आपण ही मस्ती केलीच होती की. तसंही तिचं वय कमी आहे. मान्य आहे रे मला, पण ती खूपच आगाऊ आहे. कॉलेजमध्ये तर टपोरी भाषेत बोलते. निखिल म्हणाला, कॉलेजमध्ये बोलते ना, का घरात पण बोलते? घरात उलटून बोलते. मोठ्यांना मान देत नाही, असं काही आहे का? नाही, शौर्य म्हणाला. घरात सगळ्यांची आवडती झाली आहे. सगळेच तिच्या कलाने घेतात. तिला समजून घेतात, तिची काळजी घेत आहेत. पण मलाच ते जमत नाही आहे. प्रेम एकावर करायचं आणि संसार दुसऱ्यासोबत करायचा कसं शक्य आहे? निखिलला हसू आले. बरोबर बोलतेस तो म्हणाला, पण प्रेम एकतर्फी होतं. तिचं जर तुझ्यावर प्रेम असतं, तर ती अशी न सांगता गेलीच नसती. ती तुला सोडून गेली. तिचं जर दुसऱ्या मुलासोबत अफेअर असेल तर? निखिल काय बोलतोयस? शौर्य जोरात ओरडला. चिडतोयस कशाला? निखिल म्हणाला. मी जर तर म्हणतोय आणि मी वकील आहे. सगळ्या बाजू पडताळणं हे माझं काम आहे. शौर्य थोडा शांत झाला. निखिल त्याला म्हणाला, तिने जर लग्न केले असेल तर आयुष्यभर असाच बसणार आहेस का? शांत डोक्याने विचार कर. एकदा तुमच्या नात्याला एक संधी तर दे. ती लहान आहे, बालिश आहे, कारण अजून जबाबदारी अंगावर पडलीच नाही तिच्या. तसंही कोर्ट तुम्हाला 6 महिने एकत्र राहायला सांगणारच आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस. घटस्फोटाचे पेपर्स तयार आहेत. तू घेऊन जा, पण आधी एकदा तुमच्या नात्याला तू एक संधी द्यावीस असं मला वाटतं. तशा वहिनी खूपच सुंदर आहेत. शौर्याला निखिलचा फ्लर्टी स्वभाव माहीत होता. त्याने रागाने निखिलकडे पाहिले. चिल यार, निखिल त्याला म्हणाला. सहजच बोललो आणि तू काय एवढा चिडतोयस? तसंही तुला हे नातं नको आहे ना? त्यावर शौर्य त्याला म्हणाला, अजून ती माझी बायको आहे आणि तुझ्या टाईपची नाही आहे. तिच्यापासून लांब राहा. पेपर्स घेऊन शौर्य त्याच्या केबिनमधून बाहेर पडला. बराच वेळ झाला होता. ते दोघं बोलत बसले होते. शौर्य बाहेर येऊन गाडीत बसला. तिथेच जवळ असलेल्या बागेत तो जाऊन बसला. एकीकडून त्याला निखिलचं म्हणणंही पटत होतं, पण मन मानत नव्हतं. बागेत अनेक जोडपी बसली होती. त्याने डोळे मिटले तर श्रुतीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. तिची मस्ती, तिचं चिडणं, ते पप्पी फेस करणं सगळं काही आठवून त्यालाच हसायला आलं. त्याच्या लक्षात आलं की त्याला श्रुतीला घ्यायला तिच्या घरी जायचं आणि मॅडम सकाळपासून फुगून बसल्यात तेही आठवलं. तो स्वतःशीच म्हणाला, चला शौर्य, तुफान वाट पाहते आपली. त्याला तिच्याशी बोलायचंही होतं. काहीही करून तिला बोलतं केलं पाहिजे. विचार करतच शौर्यने गाडी सुरू केली. काही वेळातच शौर्य श्रुतीच्या घरी पोहोचला. सर्वांसाठी मिठाई आणि आईस्क्रीम जाताना नेले. वसंतराव शौर्याचीच वाट पाहत बसले होते. शौर्य येताच सगळे खुश झाले. श्रुतीचा भाऊ शैलेशही कामावरून लवकर आला होता. शौर्याची आणि त्याची पहिलीच भेट होती. सगळे छान गप्पा मारत होते. श्रुतीचा आवाजही येत नव्हता. गेली की काय परस्पर हिचा काही नेम नाही, शौर्य मनातल्या मनात म्हणाला. आजींनी शौर्याला विचारले, आमची बया काही त्रास तर देत नाहीये ना? नाहीतर दिवस उनाडक्या करण्यात जातो आणि येणाऱ्या जाणाऱ्याच्या खोड्या काढण्यात. नाही, शौर्य म्हणाला, तसं काहीच नाही. अगं बया सुधारली का काय ही? आजी आश्चर्याने शौर्याला विचारत होत्या. बघ वसंता, मी म्हणत होते या कार्टीचं लग्न कर, त्याशिवाय सुधारायची नाही. शौर्य मनातच म्हणाला, काय सांगू, काय शॉट लावते डोक्याला. अरे देवा, हिच्यासोबत अजून राहिलो तर माझं काही खरं नाही. 4 दिवसात माझ्या भाषेची वाट लागली आहे. त्याने विचारलं, श्रुती दिसत नाही आहे. तोच आजी म्हणाल्या, गेले नाक्यावरच्या कार्ट्यांना भेटायला. एखाद्याचं तंगडं मोडल्याशिवाय बाईला चैन पडेल तर खरं. अजून काय काय ऐकायचं बाकी आहे? शौर्याची मनातच बडबड चालू होती. वसंतरावांनी त्यांच्या आईकडे डोळे वटारून पाहिले. आजी म्हणाल्या, माझ्याकडे काय बघतोस? जावई बापूंना आपल्या कार्टीचे गुण माहीत नाहीत म्हणून सावध करते, इतकंच. वसंतरावांनी डोक्यावर हात मारून घेतला. वसंतराव मनातच बडबडत होते. एका चढीत एक नमुने दिलेत देवाने माझ्या आयुष्यात. ते शौर्याला म्हणाले, तुम्ही श्रुतीच्या रूममध्ये आराम करा. येईलच ती इतक्यात. शैलेश शौर्याला श्रुतीच्या रूममध्ये घेऊन गेला. शौर्य फ्रेश होऊन बेडवर थोडा आडवा झाला. त्याचं लक्ष समोरच्या भिंतीवर गेलं. कमरेवर हात ठेवून गाल फुगवलेला जीन्स शर्ट आणि डोक्यावर तिरपी टोपी असलेला फोटो त्याला दिसला. उठून तो त्या फोटोजवळ गेला. नक्कीच ही श्रुती असावी, त्याने अंदाज बांधला. अजून 2-3 फोटो तिथे लावलेले होते. त्या फोटोमध्ये अजून 2 लहान मुले होती. एक शैलेश आणि मग ही कोण आहे? शौर्य विचार करतच होता की मागून आवाज आला, दी आहे ती माझी, माझी मोठी बहीण. आवाजाने शौर्याने मागे वळून पाहिले
पाठीमागे गाल फुगून उभी राहिलेली श्रुती त्याला दिसली. जेवायला चला, आई बोलवते, असं म्हणून श्रुती नाक बोडून बाहेर निघूनही गेली. अजूनही फुगा फुगलेलाच आहे, शौर्य मनातच म्हणाला. का कोण जाणे, पण शौर्य पुन्हा मागे वळाला आणि त्याने श्रुतीचा लहानपणीचा फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून घेतला आणि बाहेर जेवायला आला. शौर्य पहिल्यांदाच आला असल्यामुळे बासुंदी पुरीचा बेत केला होता. जेवणी झाली. थोडा वेळ थांबून श्रुती आणि शौर्य निघाले. निघताना जोडीने दोघेही सर्वांच्या पाया पडले. आजींनी श्रुतीला हाक मारली. एक आरटी नीट राहा सासरी, त्रास देऊ नकोस कोणाला. हो ग, श्रुती म्हणाली. माझा त्रास काही लोकांनाच होतो. श्रुती शौर्याकडे रागाने बघत बोलत होती. तिने तिच्या बाबाला घट्ट मिठी मारली आणि शैलेशच्या डोक्यात टपली मारली. बघतोयस काय, ती शैलेशला म्हणाली. काळजी घे सगळ्यांची. मी नाहीये म्हणून म्हणते. तूच काळजी आहेस आमची. नीट राहा, जीवाला घोर नको लावूस आमच्या. आजी बोलली तशी श्रुती म्हणाली. गप ग आज्जे, डोकं नको फिरवूस. आधीच फिरले, अजून तू नको शॉट लावूस. श्रुतीने नाक मुरडले. वातावरण खूपच तापलेलं दिसतंय, शौर्य मनातच म्हणाला. दोघेही निरोप घेऊन गाडीत बसले. श्रुतीचा चेहरा खरं तर पडला होता, पण तरीही तिने सगळ्यांना हसून निरोप घेतला. गाडी पुढे आली. श्रुतीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. शौर्यने ते पाहिले, त्यालाही वाईट वाटले. त्याने श्रुतीला टिश्यू पेपर दिला. श्रुतीने रागातच तो त्याच्या हातातून घेतला आणि बाहेर पाहू लागली. श्रुती, शौर्यने हाक मारली, पण श्रुतीने काहीच उत्तर दिले नाही. त्याने पुन्हा हाक मारली. श्रुती रागानेच त्याला म्हणाली. काय आहे, कळत नाही का तुम्हाला मी कट्टी आहे तुमच्याशी? मला नाही बोलायचं. श्रुतीने गाल फुगवले आणि बाहेर पाहू लागली. शौर्यला तिचे हसू आले. खूपच हट्टी आहेस तू, शौर्य तिला म्हणाला. असेन हट्टी, तुम्हाला काय करायचं? तसंही हट्ट आपल्या माणसाजवळ करायचा असतो. मग मी कोण आहे, त्याने विचारले. त्यावर श्रुती म्हणाली. ते तुम्ही स्वतःलाच विचारा. शौर्य स्वतःच गडबडला. त्याला काय बोलावे ते सुचेना. थोडा वेळ पुन्हा शांततेत गेला. पुन्हा शौर्यनेच बोलायला सुरुवात केली. बरं, एखाद्याचा राग घालवायचा असेल तर काय करावं लागेल? सिंपल आहे, श्रुती म्हणाली. त्याला जे आवडतं ते द्यायचं. मग तुला काय आवडतं? मला आईस्क्रीम, श्रुती पटकन बोलून गेली. शौर्यने गाडी एका आईस्क्रीम पार्लरसमोर उभी केली. श्रुती फक्त त्याच्याकडे पाहत होती. चल, तो श्रुतीला म्हणाला, पण श्रुतीने तोंड फिरवले. शौर्य म्हणाला. येतेस की उचलून नेऊ? श्रुतीने पुन्हा तोंड फिरवले. शेवटी शौर्य गाडीतून खाली उतरला आणि श्रुतीच्या बाजूला गेला. दरवाजा उघडून तो तिला उचलायला जाणार, तो श्रुतीने त्याला थांबायला सांगितले आणि ती गाडीतून खाली उतरली. ती शौर्याच्या मागे मागे गेली. शौर्यने तिचा आवडता फ्लेवर विचारला. कॅपेचिनो, श्रुतीने सांगितले. शौर्य तिच्यासाठी तिच्या आवडीचे आईस्क्रीम घेऊन आला. श्रुतीने ते घेतले आणि खायला सुरुवात केली. दोघेही तिथेच बसले. श्रुतीने त्याला विचारले. तुम्ही नाही खाणार का? नाही, शौर्य म्हणाला. आईस्क्रीम आवडत नाही मला. मग माझी खातिरदारी करण्याचं कारण? आता शौर्याची पुन्हा बोलती बंद झाली. श्रुती त्याला म्हणाली. जे असेल ते निसंकोच बोला. ते श्रुती. सांगितलं ना, श्रुती म्हणाली. जे असेल ते सरळ सरळ बोला. वाकड्यात बोलणं तुमचं काम नाही. हे बघ श्रुती, लग्न कसं झाले ते तुलाही माहीत आहे. माझं प्रेम होतं चित्रावर आणि तिच्यासोबत मी माझ्या आयुष्याची स्वप्न रंगवली होती. मग आता? श्रुती त्याला म्हणाली. मला नाही वाटत आपलं नातं घट्ट होईल. तुझा स्वभाव, माझा स्वभाव, आपलं कुठेच काही जुळत नाही आहे. लग्न फक्त समाजासमोर मॉम डॅडची मान खाली जाऊ नये म्हणून मी केलं आहे. मग मी काय करायचं? श्रुती त्याला म्हणाली. शौर्य तिला म्हणाला. उद्यापासून कॉलेजला जायचं म्हणतोय मी. तूही जा, पण प्लीज आपलं नातं कोणालाही कळता कामा नये, इतकंच. बरं, इतकंच की अजून काही? ते म्हणजे मला सोफ्यावर झोपता येत नाही, तर तू आजपासून सोफ्यावर झोप, मी बेडवर झोपेन. काय? श्रुती म्हणाली. मला नाही जमणार, मी बेडवरच झोपणार. प्लीज, शौर्य तिला म्हणाला. त्यावर श्रुती त्याला म्हणाली. ठीक आहे, मी डॅडना माझ्यासाठी दुसरा बेड आणायला सांगते. काय? डॅडला नको काही सांगूस, मी ॲडजस्ट करेन. आता कसं? श्रुती म्हणाली. आणि अजून एक, ते मला तुम्ही मॅथ शिकवायचं. ते माझं वीक आहे ना थोडंसं. अभ्यास केलास तर नाही वीक वाटणार. श्रुतीने पुन्हा नाक मुरडलं. चला जायचं का घरी? का आज इथंच थांबायचं आईस्क्रीम खात? शौर्यने विचारलं. श्रुतीने पुन्हा रागाने त्याच्याकडे पाहिलं. शौर्य तिला म्हणाला. अजून आणू का? म्हणजे घरी जाताना खायला? हो, म्हणून श्रुतीने हसून मान हलवली. शौर्य अजून एक आईस्क्रीम घेऊन आला. खात खातच श्रुती गाडीत बसली. शौर्य तिच्याकडे वेड्यासारखा पाहत होता. श्रुतीने डोळ्यानेच काय म्हणून विचारले.
त्याने काही नाही म्हणून नकारार्थी मान हलवली. श्रुतीला आता मस्ती सुचली. सर, ते तुमच्या तोंडात काहीतरी गेलं. आता शौर्यने काय गेलं म्हणून मिररमध्ये पाहायला तोंड उघडलं तसे श्रुतीने त्याच्या तोंडात आईस्क्रीमचा चमचा घातला आणि जोरजोरात हसू लागली. शौर्याला तर तिला काय बोलावे तेच कळेना. पण श्रुतीचं दिलखुलास असणं त्याच्या मनाला वेड लावत होतं हे नक्की. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.